बाभीमा जे आहे ना, हे बाबासाहेबांच्या आयुष्यावरती आम्ही एक कॉमिक्स काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये ना पूर्ण बाबासाहेबांची जर्नी पहिल्या अंकापासून ते 12 अंकापर्यंत आम्ही दाखवलेली आहे, जेणेकरून मुलांना चित्राच्या स्वरूपात, गोष्टीच्या स्वरूपात बाबासाहेब समजतील. बाभीमा जे आहे ना, ते फक्त लहान मुलांपुरतं मर्यादित नाही आहे. ज्यांना पुस्तकाची आवड नाही आहे, पण त्यांना बाबासाहेब कोण होते, त्यांचा प्रवास कसा होता आयुष्याचा, हे ज्यांना माहिती हवी असेल तर त्यासाठी हे कॉमिक्स सगळ्यात चांगलं माध्यम आहे. बाबासाहेबांना पुस्तकं वाचायला खूप आवडत होते. ते खूप म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवास एवढा छान आहे की जेव्हा मुलं हे पुस्तकं वाचतील, तर कॉमिक्स वाचतील, तेव्हा त्यांना असं होईल की बाबा आपण पण त्यांच्यासारखं पुढे आयुष्यात प्रवास आपला करावा. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, काही जण आपल्या मुलीचं जे बारसं आहे ना, त्याच्यासाठी पण त्यांनी क्वांटिटीज मागवले होते. त्यांनी म्हणले आम्हाला ताई रिटर्न गिफ्ट देताना बाभीमापेक्षा सुंदर गिफ्ट काय असणार आहे. पुणे पुस्तक महोत्सवामध्ये बालसाहित्यावर आधारित अनेक पुस्तकं इथं पाहायला मिळत आहेत. मात्र सगळ्यांचं एक मुख्य आकर्षण बनले ते म्हणजे बाभीमा. हा एक बालसाहित्याचा आणि मराठीमधील हा पहिलाच कॉमिक्स आहे. तर या पुस्तकाच्या प्रकाशक गीता वाघमारे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. जाणून घेऊयात या पुस्तकाबद्दल, या बालसाहित्याच्या प्रकाराबद्दल त्यांच्याकडून. प्रथमतः मी सगळ्यांना धन्यवाद करते, कारण बाभीमा हे कॉमिक जे आहे ना, हे एप्रिलपासून चालू झालेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद भेटतो मुलांकडनं, पॅरेंट्सकडनं. बाभीमा जे आहे ना, हे बाबासाहेबांच्या आयुष्यावरती आम्ही एक कॉमिक्स काढलेलं आहे, ज्याच्यामध्ये ना पूर्ण बाबासाहेबांची जर्नी पहिल्या अंकापासून ते 12 अंकापर्यंत आम्ही दाखवलेली आहे, जेणेकरून मुलांना चित्राच्या स्वरूपात, गोष्टीच्या स्वरूपात बाबासाहेब समजतील. असे आम्ही खूप सारे सब्जेक्ट घेत आहे. त्यामधलं बाबासाहेबचं बाभीमा जे आहे ते पहिला सब्जेक्ट आहे. नेक्स्ट आमचा जो सब्जेक्ट येत आहे तो लोकराजा शाहू महाराजांवरती येत आहे. बाबासाहेबांच्या जीवनावरती अनेक पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. मात्र तुम्हाला नेमकी ही कल्पना कशी सुचली की आपण बाभीमा नावाचं कॉमिक्स तयार करायला पाहिजे? खरं तर आम्ही बाभीमा जे आहे ते आमचा मुलगा आहे 4 वर्षाचा शौर्य, तर त्याला आम्हाला बाबासाहेब द्यायचे होते. पण तो एवढा लहान आहे की आम्ही त्याला जर बाकीचे जर पुस्तकं दिले वाचायला तर त्याला ते समजणं शक्यच नाही आहे. तर आम्ही पहिल्यांदा काय विचार केला होता की शौर्यासाठी आम्ही असं एक कॉमिक्स काढावं जे चित्राच्या स्वरूपात लहान मुलांना सोप्या भाषेमध्ये समजेल. आणि मराठीमध्ये असं कॉमिक्सच नाही आहे, म्हणजे पहिल्यांदा असं कॉमिक्स आलेलं आहे, जेणेकरून नाही का त्याला समजावं म्हणून आम्ही हे बाभीमा आमचा सुचवलं होतं. आणि पहिल्यांदा आम्ही स्टार्टिंगला 500च कॉपी छापणार होतो आणि मग नंतर जेव्हा आम्हाला प्री बुकिंग आम्ही चालू केली तेव्हा 1,500 प्री बुकिंग झाल्या आमच्या. मग त्यामुळं 1,500 बुकिंग झाल्यामुळं आम्हाला 4,000 कॉपी छापावं लागल्या आणि एप्रिलपासून आत्तापर्यंत ना ते 4,000 कॉपी सेल पण झाल्यात पहिला अंक. पण मला सगळ्यांना हे सांगायचं होतं की बाभीमा जे आहे ना, ते फक्त लहान मुलांपुरतं मर्यादित नाही आहे. ज्यांना पुस्तकाची आवड नाही आहे, पण त्यांना बाबासाहेब कोण होते, त्यांचा प्रवास कसा होता आयुष्याचा, हे ज्यांना माहिती हवी असेल तर त्यासाठी हे कॉमिक्स सगळ्यात चांगलं माध्यम आहे, जेणेकरून पुस्तकाच्या स्वरूपात, चित्राच्या स्वरूपात छोटं एक अर्धा तासात कॉमिक्स वाचून होतं. आणि ते तुम्ही तुमच्या आईला देऊ शकता, मैत्रिणीला देऊ शकता. त्यांना सुद्धा समजेल की नेमका बाबासाहेबांचा प्रवास कसा घडत गेला जीवनाचा. आणि मुलांना सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की मुलांना बाबासाहेबांना पुस्तकं वाचायला खूप आवडत होते. ते खूप म्हणजे त्यांच्या जीवनाचा प्रवास एवढा छान आहे की जेव्हा मुलं हे पुस्तकं वाचतील, तर कॉमिक्स वाचतील, तेव्हा त्यांना असं होईल की बाबा आपण पण त्यांच्यासारखं पुढे आयुष्यात प्रवास आपला करावा. पुस्तक म्हणजे वाचनाच्या बाबतीत किंवा ते किती कष्ट करत होते ह्या सगळ्या गोष्टी. आणि आपल्याला स्वतःचे आपले लीडर्स असताना आपल्याला बाकीचे जे लीडर्स आहेत त्यांची गरजच नाही आहे. त्यामुळे आता जसं की स्पायडरमॅन, मुलांना स्पायडरमॅन खूप आवडतात, पण बाबासाहेब आहेत, शाहू महाराज आहेत, ज्योतिरामाई आहेत, खूप सारे आहेत. मग त्यांचे स्वतः जर आपण त्यांचं कॉमिक्स लहान मुलांना दिलं तर त्यांना स्पायडरमॅनची गरजच नाही पडणार. आणि हे रिअल स्टोरी आहेत, रिअलमध्ये जे घडलेलं आहे ते जर त्यांच्यासमोर ठेवलं तर ते डायरेक्ट अटॅच करतील की बाबा हा त्यांनी एवढं कष्टातून इथपर्यंत आले तर आम्ही का नाही. मग अशा प्रकारे बाभीमाचं आम्ही सुचवलं होतं आणि त्यानुसार आत्तापर्यंत हा प्रवास घडत आलेला आहे. टोटल 4 पार्ट आलेले आहेत आत्ता. आणि मला सगळ्यांना विनंती आहे की पॅरेंट्सनी किंवा लायब्ररीमध्ये किंवा शाळेमध्ये बाभीमा ठेवा, जेणेकरून मुलांना कसं, आता जे मुलं येतात लहान मुलं तेवढ्या आवडीने म्हणतात की नाही का मला घेऊन दे मम्मी,
बाबा मला घेऊन द्या, जेणेकरून म्हणजे आम्हाला कळतं की प्रतिसाद मुलांचा किती छान येतोय, म्हणजे त्यांना गोष्टीच्या स्वरूपात किती छान आवडतंय हे बा भीमा कॉमिक्स. मुलांना पण इंटरेस्टिंग वाटायला पाहिजे किंवा गोष्टीच्या स्वरूपात वाटायला पाहिजे, नाहीतर त्यांना कंटाळवाणी होईल. म्हणून आम्ही सुरुवात कशी केलेली आहे की बाबासाहेब जे आहेत ते कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आहेत, पहिला अंक कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आहेत आणि त्यांना आठवतंय की मला इथपर्यंत येण्यासाठी किती किती कष्ट करावं लागले, माझ्या फॅमिलीसाठी किंवा मला किंवा माझ्या शाळेमध्ये मला किती स्ट्रगल करावं लागलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात. मग त्यानुसार त्यांचा प्रवास दाखवलेला आहे. मग स्टार्टिंगला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं स्टार्टिंगची जर्नी दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये ते जेवण अक्षरशः लायब्ररीमध्ये करतायत. एवढ्या वेळ त्यांनी वाचनासाठी, म्हणजे त्यांना बाकी दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी वेळच नाहीये. मग तो तसा प्रवास आहे. मग तिथं त्यांना आठवतं की मी माझं लहानपण कसं गेलंय. मग असं आम्ही पहिला अंक चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांचं बालपण दाखवलेलं आहे. त्यांना खेळायची आवड होती, पुस्तक वाचायची आवड होती, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्या अंकामध्ये दाखवलेल्या आहे. तुम्ही आता सांगितलं की या अंकाच्या 4 कॉपीज आलेले, म्हणजे 4 एकूण अंक आलेले आहेत. तर पुढचे अंक कधी येणार आहेत आणि एकूण किती अंक असणार आहेत पूर्ण बाबासाहेबांचं जीवन प्रवास कुठपर्यंत, म्हणजे किती अंक निघणार आहेत? जर अंक म्हणला तर प्रत्येक अंक जे आहेत ना आम्ही 12 काढणार आहे. आता टोटल आमचे खूप सारे प्रोजेक्ट्स असणार आहेत. उर्वेला पब्लिशिंगच्या अंडर आहे ना खूप सारे आम्ही प्रोजेक्ट काढणार आहेत आणि सगळ्या प्रोजेक्टचे 12 पार्ट्स असणार आहेत. आणि 12 मधले आत्ता जे आलेले आहेत ते 4 आलेले आहेत भाग. मग मराठीचे 4 आलेले आहेत आणि इंग्लिशचे 2 आलेले आहेत आणि 15 दिवसामध्ये पुढचे 2 पण येतील. आणि हे जे अंक आहेत ना, म्हणजे ॲक्च्युली हे आमच्यासाठी पण नवीन आहे. हा नवीन प्रयोग आहे. मी स्वतः हे सगळं करते, मी स्वतः बुकिंग घेते, घरपोच सगळ्यांना पाठवते. आपला ऑफिशियल नंबर आहे उर्वेलाचा, प्लस आपली वेबसाईट पण आहे, त्याच्यावरून पण मी पाठवते. तर जवळपास साधारणतः 2-2.5 महिने लागतात एक अंक यायला. तर मी सगळ्यांचे नंबर घेतलेले आहेत आणि मग त्याच्यावरून त्यांनी मला ॲड्रेस पाठवतात आणि मग पेमेंट करतात ऑनलाईन. आपण कॅश ऑन डिलिव्हरी नाही ठेवली, मग पेमेंट करतात ऑनलाईन आणि मग त्याच्यावरून त्यांना मी घरपोच पोस्टाने, इंडियन पोस्टाने पाठवते सगळ्यांना. ताई, आपल्या कॉमिक्सची मागणी नेमकी कशा प्रकारे, तुम्हाला कसे ऑर्डर्स वगैरे काय स्वरूपामध्ये येतात, त्याबद्दल तुमचं काय सांगणं आहे? म्हणजे मला आश्चर्य वाटतं, काही जण आपल्या मुलीचं जे बारसं आहे ना त्याच्यासाठी पण त्यांनी क्वांटिटीज मागवले होते. त्यांनी म्हणले आम्हाला ताई रिटर्न गिफ्ट देताना बा भीमापेक्षा सुंदर गिफ्ट काय असणार आहे. तर सगळ्यांपर्यंत आम्ही बाबासाहेब पोहोचवण्यासाठी तुम्हाला मदत करतो. एकाने आपल्या लग्नासाठी बा भीमाची ऑर्डर मागवली होती, 100 क्वांटिटी मागवली होती. म्हणजे एकाने एक शाळा आहे मुलींची, तर आनंदाचं झाड म्हणून एक शाळा आहे, तर त्यासाठी एकाने मला फोन केला आणि ताई मी तुम्हाला त्या शाळेचा पत्ता देतो, तुम्ही माझ्यातर्फे तिथं कॉमिक्स पाठवा. तर असं खूप जण हे करतायत की म्हणजे खूप जण प्रतिसाद देत आहेत आणि म्हणतायत की बा भीमा खरंच सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, मुलांपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे खूप जण कुठला कार्यक्रम असेल तर 100, 200, 300 क्वांटिटी असे मागवतात आमच्याकडून. आणि त्यांना पण महत्त्व माहिती आहे की बाबा हां मुलांपर्यंत हे पोचायला पाहिजे. आणि म्हणतात की आता जयंती असू दे, 14 एप्रिल असू दे, तर मला असेही कॉल येतात की आम्ही दुसरे काही देण्यापेक्षा बा भीमा देऊ गिफ्ट म्हणून. आणि पुढच्या वेळेस तुमच्याकडनं आम्ही आधीच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगू की आम्हाला किती क्वांटिटी पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही आम्हाला रेडी करून द्या. तुम्हालाही जर तुमच्या मुलांसाठी हे कॉमिक्स बुक करायचे असतील तर गीता वाघमारे यांच्या प्रकाशनाची वेबसाईट, यांचं बुकिंग जे काही क्रायटेरिया असेल ते आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर नक्की तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता.